प्रसाद पिंपळकरे. सावरकरवाद आणि गांधीवाद या विषयावर थोड्याशा गप्पा मारायला तुमच्यासमोर आलो आहे. व्याख्यान वगैरे थोडे मोठे शब्द आहेत हो, आणि मी तितका मोठा नाही. मला लोकांची गप्पा मारायला आवडतात. आज तुमच्या सगळ्या लोकांशी फेसबुकच्या माध्यमातून इतक्या गप्पा मारायला मिळत आहेत, त्याबद्दल संयोजकांचे आभार. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही दोन्ही फार मोठी माणसं, दोघंही राष्ट्रपुरुषच. अशा या राष्ट्रपुरुषांची तुलना म्हणजे खरं तर नक्षत्रांच्या शर्यती त्या आपण कराव्यात का? पण बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की बाबा ह्याच्यातलं काय चांगलं होतं, त्यातलं काय चांगलं होतं, ह्याने आपल्याला काय शिकवलं, त्याने आपल्याला काय शिकवलं, आणि यातनं एक उत्तम मार्ग काढून आपण पुढे कशी जाऊ शकणार आहोत याचा थोडासा विचार व्हावा, म्हणून हा सगळा ओहापोह. महात्मा गांधींचं कसं आहे बघा, अगदी लहानपणापासून ते आपल्याला भेटतातच. म्हणजे प्रत्येकाच्या शहरात एक महात्मा गांधी मार्ग असतोच. पाठ्यपुस्तकात महात्मा गांधी भेटावेच लागतात. इतिहासाच्या पुस्तकात 5-7 मार्काची टीप असतेच त्यांच्यावर. ते चौरी चौरा, 1942, चले जाव, याशिवाय आपल्याला परीक्षा पसारच करता येत नाही. आणि मग आयुष्याच्या पुस्तकात तर गांधींशिवाय काहीच होत नाही. कारण काय माहिती का, आयुष्याच्या पुस्तकात जी करन्सी लागते ना, नोटा, त्या सगळ्या 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 नोटांवर फक्त गांधी आणि गांधीच असतात. म्हणून गांधी आपल्याला कायमच भेटतात, गांधी सगळ्यांच्या ओळखीचेच असतात. हा गांधींचा मार्ग हा प्रत्येकाला माहिती असतो, आणि त्या गांधींच्या मार्गाने प्रत्येकाला चालावं लागतं. असं सावरकरांचं होत नाही. गांधीवाद आणि सावरकरवाद याच्यातला फरक मला वाटतं इथनं सुरू होतो. सावरकर स्वतः जाऊन अभ्यासावे लागतात, सावरकर स्वतः जाऊन शोधावे लागतात, सावरकर स्वतः जाऊन समजावून घ्यावे लागतात. ताजमहाल बघायला आग्र्याला जावं लागतो, घरी नाही येत. हे दोघंही राष्ट्रपुरुष, या दोन्ही राष्ट्रपुरुषांनी राष्ट्रासाठी केलेला त्याग हा अतुलनीय आहे. गांधींचा सुद्धा त्याग हा अतुलनीय आहे. दोघांच्या जीवनपद्धती खूप वेगळ्या आहेत. मला वाटतं गांधींचा मार्ग खूप लोकांना आवडला, खूप लोकांना जमला, खूप लोकांना पटला. कारण ह्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की गांधी आचरायला खूप सोपे होते. थोडासा उपास करा, सत्याग्रह करा, 4 काट्या खा, तुरुंगात जा, हे भारतीय मानसिकतेला खूप जमणारं आणि पटणारं तत्वज्ञान होतं. सावरकर तुम्हाला तुमच्याकडे तुमचं आयुष्य मागत होते. या समाजाची मानसिकता कोणासाठी तरी आयुष्य झोकून देण्याची, आयुष्य समर्पित करण्याची अशी नसते. फार कमी लोक असतात की जे या वृत्तीने मोठे होतात. त्यामुळे क्रांतिकारकांची संख्या लहान होती. क्रांतिकारक हे आकाराने लहान होते. पण गांधींनी हा खंडप्राय देश एकत्र आणला. इथे जी काही लोकशाही रुजली त्याचं श्रेय आपल्याला, मला वाटतं, 100% महात्मा गांधींना द्यावं लागेल. गांधींकडनं आपल्याला श्रेय काढून घेता येणार नाही. कारण हा देश एकसंध होणं ही फार मोठी गोष्ट होती, आणि ती गोष्ट गांधींनी करून दाखवली. हा गांधीवादाचा खूप मोठा विजय आहे असं मला वाटतं. दुसरा असा आहे की गांधीवादात म्हणजे गांधींच्या विचारसरणीत खूप वैयक्तिक गोष्टी येतात. म्हणजे गांधी शाकाहाराचं प्रमोशन करतात. गांधी तुमच्या कपड्या लत्त्यांबद्दल बोलतात, तुमच्या आहाराविहाराबद्दल बोलतात. सावरकर यातलं काहीही बोलत नाहीत. सावरकर तुम्ही काय खा, तुम्ही काय प्या, तुम्ही काय घाला याच्याबद्दल कुठलाही उपदेश करत नाहीत. निदान माझ्या वाचनात तरी आत्तापर्यंत ते कधीही तसं आलेलं नाही. सावरकर सांगतात की तुमची राष्ट्रपती कटिबद्धता काय आहे, तुम्ही राष्ट्रासाठी काय करू शकता, तुमचं व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन त्या राष्ट्रासाठी काय आहे. तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्ही डॉक्टर म्हणून त्या राष्ट्रासाठी काय करता. प्रत्येकाने सैनिक होण्याची गरज नसते, पण
मी माझ्या देशाच्या प्रती, मी माझ्या राष्ट्राच्या प्रती काहीतरी करतो, हा सावरकरवादाचा परिपाक आहे. मला असं वाटतं की गांधी माणसांचं राष्ट्र बघतात, सावरकर राष्ट्रातला माणूस बघतात. हा माझ्या रीतीने थोडासा मूलभूत फरक आहे. कदाचित माझ्या आकलनाचा दोष असेल. सावरकरांसाठी ते राष्ट्र महत्वाचं आहे, सावरकरांसाठी ती कटिबद्धता महत्वाची आहे, सावरकरांसाठी ती राष्ट्रनिष्ठा महत्वाची आहे, सावरकरांसाठी ते देशप्रेम महत्वाचं आहे. अर्थात गांधींना ते देशप्रेम महत्वाचं नाही असं नाही आहे, गांधींनाही ते तितकंच महत्वाचं आहे. पण परत दोघांच्या पद्धती वेगळ्या आहेत. तो फक्त हिंसा आणि अहिंसेतला फरक नाही आहे, तो त्याच्या पलीकडचा फरक आहे. मला वाटतं गांधींकडे समाजाकडे बघण्याचा एक चष्मा होता छान. चष्म्यातनं किती जवळचं दिसतं ना, तसं गांधींना त्यांच्या चष्म्यातनं जवळनं समाज दिसत होता. गांधी त्या समाजाशी खूप चांगलं तादात्म्य पावत होते. सावरकरांकडे एक वेगळी दृष्टी होती. सावरकर त्या काळाच्या पलीकडे घडणाऱ्या गोष्टी बघू शकत होते. पण सगळ्या विजनऱ्यांचं जे होतं ते सावरकरांचं झालं आणि नुसतं त्यांच्या हयातीत नाही झालं, ते गेल्यानंतर सुद्धा तेच चालू आहे. आपण त्याच्याकडे नंतर बघूया. तर मुद्दा असा की गांधींचा चष्मा आणि सावरकरांची दृष्टी ही या राष्ट्राची खरी गरज आहे. गांधीच्या ममत्वाची खूप गरज आहे हो या राष्ट्राला. पण त्याच वेळेला कुठेतरी कर्तव्य कठोर अशा सावरकरांची सुद्धा आपल्याला खूप मोठी गरज आहे. मला कायम असं वाटतं की गांधीवाद आहे ना, तो एखाद्या आईसारखा आहे. आई कशी आपल्या मुलाला सांभाळून घेते, त्याला गुंजारते, बाकीच्या समाजाच्या अरिष्ट गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रसंग बाजूला ठेवते, प्रसंगी ती त्या मुलाला पाठीशीही घालते. हे करताना ती त्याच्यावर खूप पांघरूण घालत असते. ती त्या मुलाला सक्षम बनवण्याचा प्रयत्न कमी करते. त्या उलट पिता हा तो मुलगा सक्षम कसा होईल, त्यातले दोष त्याला तोंडावर कसे दाखवता येतील, त्या दोषांवर मात करून तो कसा समृद्ध होईल, हा बापाचा विषय आहे, हा पित्याचा विषय आहे. गांधीवाद हा आईसारखा आहे, सावरकरवाद हा पित्यासारखा आहे. शेवटी बालकाला मोठं व्हायचं असेल, संपन्न व्हायचं असेल तर माताही लागते आणि पिताही लागतो. गांधीवाद, सावरकरवाद या दोन्ही वादांनीच या राष्ट्रांची उन्नती होणार आहे. ॲक्च्युली याला वाद का म्हणतात, कदाचित तो इझमचा अनुवाद असेल, पण याला वाद म्हणण्यापेक्षा थोडंसं संवाद म्हटलं तर जास्ती बरं होईल असं मला वाटतं. पण असो, आत्ता ते वाद का संवाद हा वादाचा मुद्दा नाही. दुसरा महत्त्वाचा भाग मला असं वाटतं की सावरकरांचा जो सैनिकीकरणावर भर होता, सशस्त्रीकरणावर भर होता. मला वाटतं कॅप्टन भूषण गोखल्यांशी बोलताना ते एकदा मला म्हणाले होते की आपण डिफेन्स सर्व्हिसेस म्हणतो, आपण आर्म फोर्सेस सर्व्हिसेस म्हणत नाही. सशस्त्र सेना म्हणायला पाहिजे, हा सावरकरवाद आहे. डिफेन्स सर्व्हिस म्हणणं हा गांधीवाद आहे. म्हणायचं आहे तेच, पण आमची सशस्त्र सेना आहे ती फक्त स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नाही, तर गरज लागली तर तुमच्यावर चाल करण्यासाठी सुद्धा आहे. ही आमची सशस्त्र सेना आहे, हा सावरकरवाद आहे. तर आमची डिफेन्स सर्व्हिस आहे, हा गांधीवाद आहे. दोन्ही गोष्टी लागतात. शेवटी संरक्षण लागतं पण आक्रमणही लागतं. 1937-40 साली सावरकर कुठेतरी म्हणाले होते, मला वाटतं की एक वेळ अशी येईल की ज्या वेळेला पंजाब तुमचा नसेल, आसाम तुमचा नसेल, काश्मीर तुमचं नसेल, आजच देशाच्या सीमा सुरक्षित करून घ्या, सुनिश्चित करून घ्या. काय परिस्थिती आहे आज? आहे आसाम आपलं, आहे पंजाब आपलं, आहे काश्मीर आपलं. असं अहिंसा वगैरे ही काश्मीरात कशी चालायची हो? शेवटी मला एक सांगा की ओसामा बिन लादेनला अमेरिकेनी शस्त्रानेच मारलं, हिंसेनीच मारलं. लादेन वगैरे सारख्या प्रवृत्ती मन वळवून माणसं घेणाऱ्या नसतात.
यांची माणसात गणना नाही होऊ शकत. त्यांना कळेल तीच भाषा वापरावी लागते, तीच भाषा रामाने वापरली, तीच भाषा शिवाजीने वापरली, तीच भाषा राणा प्रतापने वापरली. ही फक्त हिंसेची भाषा नाही आहे. तर तुम्हाला ज्या भाषेत समजतं ती समजावून सांगणाऱ्यांची ही भाषा आहे. हा सावरकरवाद आहे. हा फक्त 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 हिंसेशी निगडीत नाही आहे. सावरकरांच्या कुठल्याही कृतीला मला वाटतं एक फार मोठी आता त्याला आध्यात्मिक म्हणायचं का नाही म्हणायचं माहिती नाही, पण खूप मोठी एक बैठक आहे. ती एका तत्वज्ञाची बैठक आहे. सावरकरांच्या कवितांच्यात सुद्धा तो तत्वज्ञ आपल्याला दिसतो. शेवटी गांधींची एक फिलॉसॉफी आहे, गांधी एक तत्वज्ञ आहे. पण काय आहे की आता कोणाची फिलॉसॉफी कोणाला पटावी आणि कोणाला पटू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या मार्गाने जात असतो. राष्ट्र उन्नतीसाठी प्रयत्न क्रांतिकारकांनी केले, अहिंसावाद्यांनी केले. कोणाच्याही प्रयत्नांनी एकाच्याच प्रयत्नांनी स्वातंत्र्य मिळालं असं म्हणणं म्हणजे दुसऱ्याचा फार मोठा अपमान करायचा आहे. आता हा सावरकरांचा अपमान आम्ही सदोदित करत आलो. मला माहिती नाही की आणखी किती वर्ष आपण हा करणार आहोत. म्हणजे पूर्वदिव्यजांचे त्यांना रम्य भावी काल, यातला रम्य भावी काल मला किती आहे मला माहिती नाही, पण पूर्वदिव्य आठवताना ते नुसतं दिव्य आठवायचं नसतं, तर तो इतिहास आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगतो. महत्वाची गोष्ट आपण काय करायचं नाही ना हे आपल्याला नक्की इतिहास सांगतो. प्रत्येक वेळेला ती जयाची गाथा नसते, पण त्या पराजयाच्या पर्वातनं सुद्धा आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असतं. त्यातलं एखादं पान सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवून जातं. 1962ला जे झालं ते आत्ता डोकलामला झालं नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि मला असं वाटतं की हा कुठेतरी सावरकर वादाचा मोठा विजय आहे. ज्या चिन्यांनी आपला लडाखचा प्रदेश गिळंकृत केला, यावेळेला ते डोकलाममध्ये असलं काहीही करू शकले नाहीत. माझं थोडंसं भाबडं वाक्य वाटेल. पुरोगामी बुद्धिजीवी वगैरे मंडळी ते माझं ऐकणारच नाहीत, म्हणजे तर मुद्दा तो नाही आहे. पण ते जर ऐकत असतील तर त्यांना वाटेल की अरे किती भाबडेपणा हा. म्हणजे कुठे सावरकर, कुठे मोदी, कुठे नेहरू. नाही नाही, मला त्यातलं काहीच नाही म्हणायचं. त्या सगळ्यातला चीन कॉमन फॅक्टर आहे एवढंच मला सांगायचं आहे. त्यावेळेला चीन लडाखमध्ये आला आणि आत्ता डोकलामला थांबला. कुठेतरी आपल्या शस्त्रास्त्र सेनेनी दिलेलं हे फार मोठं समर्पक उत्तर होतं. हा सावरकर नीतीचा विजय होता, हा सावरकर वादाचा विजय होता, हा सावरकरांच्या दृष्टीचा विजय होता. आजही आपल्या सीमा सुनिश्चित करायला हव्यात. त्यांचं संरक्षण आपणच करायला पाहिजे. आणि त्या करायच्या असतील तर हिंसेचाच मार्ग जगाला कळतो. अहिंसा हे खरं तर फार मोठं शस्त्र आहे असं मला वाटतं. पण अहिंसा कोणाचं मोठं शस्त्र आहे हो? ते बलवानाचं फार मोठं शस्त्र आहे. माझ्या हातात ताकद आहे आणि तरी मी तुला मारत नाही, अशी अहिंसा फार मोठी आहे. अहिंसा आणि सत्य ही काय गांधींनी तयार केलेली तत्व नाही. गांधींनी ती थोडीशी आचरणात जास्ती आणायला सांगितली. पण मला असं वाटतं की गांधीवाद हा खूप आयडियलिस्टिक आहे, आदर्शवादी आहे. समाज असा आदर्श नसतो. तो आदर्श बनवायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो ज्या वेळेला तो आदर्श होईल त्यावेळेला मला वाटतं गांधींची अहिंसा ही खूप उपयोगाची असेल. त्यांनी विश्व तरुण जाईल. पण जोपर्यंत समाजात लादेन आहेत तोपर्यंत त्या समाजाला अहिंसा, मोसंब्याचे रस वगैरे या गोष्टी कळतील असं मला स्वतःला वाटत नाही. सावरकरांच्या आणि गांधींच्या फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंडचा खूप मागोवा घेता येईल. मला इसवी सन मुद्दामून मांडायची नव्हती, मला त्यात जायचं नव्हतं, मला त्यातलं माझं पांडित्य दाखवायचं नव्हतं. मला असं वाटलं की ह्याच्यात जो माझा स्वतःचा विचार आहे तो माझा स्वतःचा विचार आज तुमच्यापुढे मी मांडावा. मला वाटतं की दोन्ही फार
उत्तुंग शिखरासारखी माणसं. पण आम्ही आमच्या सोयीसाठी आम्हाला वापरता यावेत आणि आम्हाला जमावेत म्हणून आम्हाला पचतील असे गांधी आम्ही जवळ केले. आणि आम्ही जे लोकांना गांधी सांगितले ते खरंच गांधी तसे होते का? आणि आम्ही जे लोकांना सावरकर सांगितले नाहीत ते जर लोकांना सावरकर सांगितले तर सावरकर गांधींइतकेच लोकप्रिय होतील का? हा सुद्धा एक वेगळा चर्चेचा विषय ठरू शकतो. शेवटी ते सावरकर कुठेतरी लोकांपर्यंत पोचायला पाहिजेत. म्हणजे सावरकरांना संकुचिततेत जे लोक बांधतात ना, मला गंमत वाटते की मी मेल्यावर माझं काही करू नका, मला विद्युत दाहिनीत टाका असं म्हणणाऱ्या सावरकरांना आम्ही संकुचित धर्मवादी म्हणतो. आणि मी मेल्यावर माझी राख इथे टाका, अलाहाबादला टाका, गंगेत टाका म्हणणाऱ्यांना आम्ही सेक्युलर म्हणतो. अरे काय गंमत आहे. दुसरा सावरकर वादाचा सगळ्यात महत्त्वाचा वाटणारा मुद्दा मला सांगावासा वाटतं आता. तो पहिला असा की गांधी म्हणले खेड्याकडे चला. त्या उलट सावरकरांना शहरांचं अर्बनायझेशन जास्ती महत्त्वाचं वाटत होतं. आज आपल्याला खेड्यात ATM सेंटर पाहिजे हो, खेडं शहरात नाही आणायचं आहे. मोदी आता जी काय स्मार्ट सिटी बनवत आहेत ती स्मार्ट सिटी हा कुठेतरी सावरकरांच्या अद्ययावत विचारांचा परिपाक आहे असं मला वाटतं. गांधी खरं तर मला जास्ती सनातनी हिंदू वाटतात आणि सावरकर मला खूप जास्ती असे मॉडर्न आणि त्या प्रचलित हिंदू धर्म, हिंदू समाज याच्या फार पुढे जाऊन वेगळा विचार करणारे वाटतात. त्यांना तंत्रज्ञान आपलंसं करावं असं वाटतं, त्यांना इंग्लिश भाषा आपल्याशी करावीशी वाटते. त्याच्यात त्यांना कोणाचं लांगुलचालन नाही करायचं आहे, पण जी जगाची भाषा आहे, जी व्यापाराची भाषा आहे, जी विश्वाची भाषा आहे ती आम्हाला आली पाहिजे, आम्ही त्यात व्यक्त होऊ शकलो पाहिजे, तरच आम्ही जगापुढे जाऊ शकू. ही केवढी मोठी भावना आहे. ह्याला परत संकुचित म्हणायचं मग नक्की उदात्त भावना कुठली असते. म्हणजे मॉडर्नायझेशन आणि सावरकर आणि सनातनी आणि गांधी असं माझ्या मनात कुठेतरी एक इक्वेशन आहे. कदाचित चूकही असेल, माहिती नाही मला. तर मुद्दा असा की अर्बनायझेशनवर सावरकरांचा विश्वास होता. गांधींना खेडी स्वयंपूर्ण करायची होती, पण खेडी स्वयंपूर्ण करताना त्यांना शहरीकरण त्याचं नको होतं. म्हणजे कसं आहे की यंत्र आल्याने माणसाचा नाश होणार आहे असं वाटणाऱ्या लोकांना कधीतरी त्या यंत्राचं महत्त्व कळायला लागलं आणि त्या यंत्रामागचा माणूस महत्त्वाचा असतो हेही कळायला लागलं. मला वाटतं की हे सगळं कुठेतरी त्या सावरकर वादात आहे. असो, आज आपल्याला सगळ्या लोकांना भेटायची संधी मिळाली. मला आता परवा कोणीतरी ते काँग्रेसचे एक महाबुद्धिमान नेते की इकडून काहीतरी बटाटा टाकला की तिकडून सोनं येतं वगैरे असं काहीतरी ते म्हणतात ना, ते खूप जोरजोरात ओरडत होते की मी सावरकर नाही, मी सावरकर नाही, मी सावरकर नाही. हो, आमचं म्हणणं कुठे वेगळं आहे. नाही आहात तुम्ही सावरकर. सावरकर होण्यासाठी खूप बुद्धी लागते, खूप त्याग लागतो, खूप राष्ट्रावर निष्ठा लागते. फक्त एखादं आडनाव लावून गांधीही होता येत नाही आणि सावरकरही होता येत नाही. धन्यवाद.